हाऊ टू फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स या महत्वाच्या वेबिनारमध्ये स्वागत करतो. सर्वप्रथम ऍडमिशन सजेशनच्या टीमच्या मार्फत आपण असे सर्व उपक्रम राबवत असतो. ऍडमिशन सजेशन युअर ट्रस्टेड काउन्सिलिंग पार्टनर हे तुम्हाला सर्व प्रकारच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये 100% गायडन्स करतं, मदत करतं, हेल्प करतं. साधारण 2008 पासून आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी आणि पालकांना मदत करतोय आणि या सर्व प्रोसेसचा अभ्यास करत असताना तुमच्यासाठी पहिल्यांदा ऍडमिशन प्रोसेस असते, परंतु दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळून प्रश्न सांभाळून त्या अनुभवातून तयार झालेल्या काही महत्वाच्या गोष्टी ऍडमिशन सजेशन तुम्हाला सजेशन स्वरूपात देत असतं. आतापर्यंतच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे आणि अजूनही ती आपण मदत करतच राहणार आहोत. फक्त ऍडमिशनच नाही तर आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांच्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट देणार आहोत. त्यांना प्लेसमेंटसाठी आपण गायडन्स करणार आहोत आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आमची टीम तुमच्या सोबत निश्चितपणे असणार आहे. आपण 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स ऑर्गनाईज करतो. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनलाइज काउन्सिलिंग प्रोसेस घ्यायची असते त्यांना आपण 1-to-1 गायडन्स करतो. आपण एक्सपर्ट वेबिनार सिरीज राबवत असतो जेणेकरून जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांना ब्रँच सिलेक्शन या महत्वाच्या मुद्द्यावर मदत होते आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या माध्यमातून कळत असतात. सोबत सोबत आपण इन्स्टिट्यूट लेवल आणि NRI कोटा संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करत असतो. तसेच एज्युकेशन लोन असिस्टन्स, डॉक्युमेंट, स्कॉलरशिप अशा पालकांना पडणाऱ्या विविध प्रश्नांच्यावर ऍडमिशन सजेशनची सगळी टीम ही नेहमीच मदत करत असते. त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांना आवाहन करतो की तुम्ही या सर्व सर्व्हिसेसचा फायदा घ्यावा आणि तुमचा ऍडमिशनचा रस्ता हा सोपा करावा. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत की 2026 सालच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आणि डॉक्युमेंट्स कशा पद्धतीनं अपलोड करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण आता सुरुवात करूया. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, सर्वप्रथम आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचं आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट, त्याची www.cetcell.mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे किंवा तुम्ही गुगल सर्च करून सुद्धा तिथं क्लिक करू शकता. त्याच्यामध्ये सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप 2025-26 याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असं ह्या वर्षीचं पेज ओपन होतं आणि पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूचे मेनू सगळ्यांनी बघून घ्यायचे आहेत. पहिला आहे सीईटीचा पोर्टल, दुसरा आहे ऍडमिशनचा पोर्टल, तिसरा आहे फॉरेन कॅन्डिडेट, चौथा आहे विद्यार्थी सहायता केंद्रांची यादी. सगळ्यात महत्वाचा वरून दुसरा ऍडमिशन पोर्टल उजव्या बाजूला जो दिसतोय, ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 किंवा त्याला अल्टरनेट रस्ता पण तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, CAP कॅपच्या अंडर 2026-27 याच्यावर आपण क्लिक करायचंय आणि याच लिंकमध्ये मागच्या काही वर्षाचे पण तिथं डेटा अपलोड केलेला आहे. 25-26, 24-25, 23-24, 22-23 हे सगळे डेटा याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता कॅपच्या 2026-27 ला आपण क्लिक करू, मग आपली अशा पद्धतीची विंडो ओपन होते आणि ह्या विंडोवर UG, PG, टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळ्या प्रकारच्या कोर्सेसच्या ऍडमिशन प्रोसेस असतात. आपलं टार्गेट आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स, जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय लेफ्टला. त्याच्यामध्ये BE BTechला आपण क्लिक करायचंय. BE BTechला क्लिक केल्यानंतर या वर्षीची इंजिनिअरिंग ऍडमिशनची विंडो तुमच्या समोर अशा पद्धतीनं ओपन होईल. ह्याचा मेनू आपण समजून घेऊ. डाव्या साईडला लॉग इन लिंक्स आहेत. त्यापैकी तुमच्यासाठी 2 लिंक आहेत. पहिली आहे न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरी आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. आपण जर पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करणार असू तर न्यू रजिस्ट्रेशन, आणि जर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर
दुसरी लिंक, असे 2 लॉग इन लिंक तिथं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर स्क्रुटनी सेंटरची लिस्ट आहे. त्याच्यानंतर वरचे जर तुम्ही डॅशबोर्ड बघितला तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स आहेत, नोटिफिकेशन्स आहेत, न्यूज आहेत, डाउनलोड्स आहेत, कॉन्टॅक्टस आहे. या प्रत्येक ठिकाणी ठिकाणी तुम्हाला युजफुल इन्फॉर्मेशन मिळते. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट आणि ऍडमिन लॉग इन आहे. त्याच्या खाली न्यू रजिस्ट्रेशन, ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे. तर सेंटरला जे तुम्हाला 2 ब्लू कलरच्या लिंक दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला शेड्यूल पण बघायचं असेल तर आत्ताच आपण डेमो दिला की शेड्यूल कसं बघायचं असतं, तर ते शेड्यूल पण तुम्ही चेक करू शकता. उजव्या बाजूला चेक करा, क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल. HERE या हिअर या ब्लू कलरच्या शब्दावर क्लिक केलं की तुम्हाला ह्या वर्षीचं आतापर्यंत जाहीर झालेलं शेड्यूल मिळतं आणि सध्या जे चालू आहे ते या होम पेजवरच तुम्हाला अवेलेबल दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा वर्किंग विंडो आहे आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म साठीचा. ज्यावेळी आपण न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करू त्यावेळी तुम्हाला साइन इन करायचं आहे किंवा साइन अप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ईमेल आय डी, पासवर्ड आणि साइन इन हे तुम्हाला करावं लागेल. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा ईमेल आय डी टाईप करणार, आपला पासवर्ड जो काय असेल तो टाईप करणार आणि साइन इन वर क्लिक करणार. इथं सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन बघा, हा आयडी पासवर्ड अत्यंत महत्वाचा आहे, तो कुणालाही सांगायचा नाही. आणि हा ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड कुणालाही न सांगितल्यामुळे याचा गैरवापर होणार नाही. त्यामुळे सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुमचा फॉर्म तुम्ही स्वतःच भरावा, आपला आयडी पासवर्ड कुणालाही शेअर करू नये. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेनू दिसतील. त्याच्यामध्ये पहिला आहे सीईटी रजिस्ट्रेशन, दुसरा आहे तुमचं प्रोफाईल, तिसरा आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस CAP रजिस्ट्रेशन, ज्याच्यावर आता ॲरो तुम्हाला दिसतोय, कर्सर दिसतोय, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ते क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल टेक्निकल एज्युकेशन, ऍग्रिकल्चर एज्युकेशन, हायर एज्युकेशन. यातील तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन निवडायचं आहे आणि टेक्निकल एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला UGच्या अंडर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि PGच्या अंडर मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन दिसेल. तर जो तुम्हाला काळ्या रंगाचा ॲरो दिसतोय तिथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला क्लिक करायचं आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला आपण क्लिक करू. ते केल्यानंतर पुढे ही विंडो तुम्हाला भरपूर प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या साठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत. तर हे सर्व गोष्टी नीट वाचून घ्यायच्या आहेत. जवळपास 7 नियम दिलेले आहेत. ते 7 नियम तुम्ही वाचून घ्या. काय काय तयारी लागणार आहे ते करून घ्या आणि सगळ्या गोष्टी आपण फायनली करू शकतो. आता पहिलाच प्रश्न आहे, हॅव यू अपियर्ड फॉर PCM MHT CET 2026? म्हणजे या वर्षीची महाराष्ट्राची सीईटी तुम्ही दिली आहे का? येस असेल तर येसला क्लिक करा, नो असेल तर नो ला क्लिक करा. त्याच्या पुढे येस क्लिक केलंय. मग आता आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाईप करायचा आहे. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर हा वेगळा वेगळा असतो. त्यामुळे सीईटी सेलनं तुम्हाला जे काही स्कोर कार्ड दिले किंवा जे काही तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यावरचा तुम्ही नंबर टाकायचा आहे. ओके. आता इथं नोट दिलेली आहे, प्लीज एंटर युअर PCM CET ऍप्लिकेशन नंबर इन विच यू हॅव ऑब्टेन्ड हायेस्ट स्कोर. म्हणजे तुमच्या 2 अटेम्प्ट पैकी ज्या अटेम्प्ट मध्ये जास्त मार्क आहेत त्याचाच ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. इथं धोका आहे, चुकू शकतो. म्हणजे एका अटेम्प्टला तुम्हाला मार्क समजा 40% आहेत आणि एका अटेम्प्टला तुम्हाला समजा 80% आहेत. तर चुकून 40% जिथे मार्क कमी आहेत तुम्ही टाकू शकता. तर ही गोष्ट पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवायची. ज्या अटेम्प्ट मध्ये जास्त मार्क आहेत त्याच्याच नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिमिलर रोल नंबर साठी आपण रोल नंबर पण टाईप करायचा आहे ज्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर आहे त्या सीईटीच्या मार्कशीट वरून. नंबर 3, सीईटीच्या PCMच्या तुमच्या हॉल तिकीटवर जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे.
बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्यांनी डेट ऑफ बर्थ टाकताना चुका केलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी नावामध्ये चुका केलेल्या आहेत. त्या करेक्ट करूनच तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोसेसला जायचं आहे. त्याच्यानंतर चेक पीसीएम डिटेल्स, रेड कलरचं तुम्हाला जे दिसतंय बटन, त्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्या बटनवर आपण क्लिक केलं की तुमचं सगळं प्रोफाईल डिस्प्ले होतं. आता इथं आपण त्या विद्यार्थ्याचं पूर्ण प्रोफाईल मुद्दाम हाईड केलेलं आहे. तर तुम्हाला कॅन्डिडेटचं नेम दिसेल, फिजिक्सचे मार्क दिसतील, केमिस्ट्रीचे मार्क दिसतील, मॅथमॅटिक्सचे मार्क दिसतील, टोटल पीसीएमचे दिसतील. असं तुम्हाला तुमचा डेटा व्हेरीफाय करायचा आहे की नाव तुमचंच आहे का, तुमचेच मार्क आहेत का, हे व्हेरीफाय करायचंय. त्याच्यानंतर पुढे आहे, हॅव यू अपिअर्ड फॉर पीसीबी एमएचटी सीईटी 2026. जर तुम्ही पीसीबीची सीईटी दिली असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा, ऍज तुमची जशी केस असेल त्याच्यानुसार. पुढे जायचंय आणि सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचंय. मग आपण आता सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करू. त्याच्या आधी इथं डाव्या बाजूला सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनला टिक मार्क करायचंय. तो चेकबॉक्स जोपर्यंत तुम्ही टिक करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि ते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहेत 7, ते पुन्हा एकदा वाचून घ्यायचे आणि तशा पद्धतीने तुम्हाला ते काम करायचंय. याच्यानंतर आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या स्लाइडवर, जिथं टोटल 10 स्टेप आपल्याला करायचे आहेत. त्यातली पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. जोपर्यंत तुमच्या 10 स्टेप होत नाहीत तोपर्यंत तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म रेडी होणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तुमच्या समोर, पहिली स्टेप आहे फिल रजिस्ट्रेशन डिटेल, ते आपण केलेली आहे, त्याच्यामुळं त्याचं रेड कलरचं ग्रीन कलर झालेलं आहे. पुढची आहे फिल कॅन्डिडेट टाईप डिटेल्स, म्हणजे तुम्ही टाईप ए आहात का, बी आहात का, सी आहात का, आणि कुठले आहात हे चेक करायचं आहे. असे 1 बाय 1 सगळ्या स्टेप करायचे आहेत. आता आपण सेकंड स्टेपच्या समोर जे रेड मध्ये इनकम्प्लीट आहे त्याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. इथं तुम्हाला कॅन्डिडेटचं पूर्ण नाव ऍज पर HSC मार्कशीट, 12वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं, वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचं जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. लक्षात घ्या, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला 2 वेळा एंटर करायचं आहे, कारण ते कन्फर्म करायचं आहे आपल्याला काळजीपूर्वक. तुमचे रिलिजन असेल, रिजन असेल, अॅन्युअल इन्कम असेल, मदर टंग असेल, नॅशनॅलिटी असेल, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि हे मेन्शन केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेटचा आधार आणि अपार आयडीचे डिटेल्स विचारले जातात. मग तुम्हाला अपार आयडी टाईप करायचा आहे. अपार आयडी सगळ्यांच्याकडे डिजी लॉकर मध्ये असेलच. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं नाव आहे. अशा पद्धतीनं ते डायरेक्टली सुद्धा फेच होतं. त्याच्यानंतर ऍड्रेस असेल तुमचा डिटेलमध्ये, पिनकोड असेल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड जसा दिलाय तसा तो टाईप करायचा आहे आणि सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 1 टाइम पासवर्ड सेंड केला जाईल. तो OTP इथं टाईप करायचा आहे आणि ब्लू कलरची लिंक आहे व्हेरीफाय OTP, त्याला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसेल, ऍप्लिकेशन ID तुमचा जनरेट झाला. इथून पुढच्या सगळ्या प्रवासात तुमचा ऍप्लिकेशन ID हीच तुमची ओळख असणार आहे. त्यामुळं इमिजिएटली फॉर्म भरल्या भरल्या हा ऍप्लिकेशन ID कुठंतरी लिहून ठेवायचा किंवा ह्या विंडोचा फोटो काढून ठेवायचा, कारण हे आपल्याला महत्वाची गोष्ट असणार आहे. तर पॉइंट नंबर 2 रिमेंबर करा. पहिल्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं हायेस्ट स्कोर लिहिणे, आणि नंबर 2चा चुकणारा प्रॉब्लेम म्हणजे ID विसरणे. तर हा ID अजिबात विसरायचा नाहीये, त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे. आपण आता पुढे जाऊ. प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म. खालच्या बाजूला ब्लू कलरची लिंक दिसते, एक बटन दिसते,
त्याच्यावर क्लिक करायचंय. ते आपण क्लिक केल्यानंतर पुढे जातो आपण. आता आपल्याला स्क्रुटिनीची मेथड चेक करायची आहे, व्हेरिफिकेशन. नुसता फॉर्म भरून चालणार नाही, तर तो व्हेरीफाय पण करणं गरजेचं आहे. बरेच पालक आणि विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात आणि सोडून देतात, पण व्हेरीफाय करायचं विसरतात. तर ते व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दोन रस्ते आहेत. पहिला आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि दुसरा आहे ई स्क्रुटिनी मोड. तर ऍडमिशन सजेशनच्या सगळ्या पार्टिसिपंट्सना मला सांगायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड निवडा. यू शुड सिलेक्ट फिजिकल स्क्रुटिनी मोड बिकॉज दॅट विल हेल्प यू टू गेट वर्क डन फास्टर. ई स्क्रुटिनी मध्ये कदाचित वेळ होऊ शकतो, कारण आपण समोर नसतो. आपल्याला जे म्हणायचं आहे ते सरकारला कळणार नाही. एखाद्या डॉक्युमेंटची क्षुल्लक क्युरी ते काढतात. त्यामुळं फिजिकल स्क्रुटिनी मोड निवडणं गरजेचं आहे. तो मी क्लिक करतो. फिजिकल स्क्रुटिनी निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. कुठल्या जिल्ह्यातलं तुम्हाला कॉलेज पाहिजे, ऍडमिशनचं नव्हे, व्हेरिफिकेशनचं कॉलेज, हे आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर कॉलेज निवडायचं आहे. त्याच्यानंतर डेट निवडायची आहे, तुम्हाला कधी जायचं आहे, आणि त्याच्यानंतर स्लॉट निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढे जायचं आहे. आणि आपण स्क्रुटिनी सेंटरमध्ये सिलेक्शन केल्यानंतर ब्लू कलरचे बटन आहे व्ह्यू स्लॉट. तर त्या व्ह्यू स्लॉटला क्लिक करावं लागेल. आणि व्ह्यू स्लॉटला क्लिक केलं की तुम्हाला दिवसातले असे टाइम टेबलचे स्लॉट दिसतात. तर त्यातला एक स्लॉट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, लक्षात घ्या. आणि तुम्हाला आता इथं दिसतंय सकाळी 10 ते 11 मध्ये अवेलेबल स्लॉट 20 आहेत, त्यातले 3 बुक आहेत, 17 वेकंट आहेत. मग त्यातला तुम्ही एखादा बुक करू शकता. म्हणजे जसं आपण अर्बन कंपनी सारख्या सॉफ्टवेअरमध्ये स्लॉट बुक करतो, तशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचा सुटेबल स्लॉट बुक करायचा आहे. आणि हे केल्यानंतर फायनली तुम्हाला कन्फर्मेशन विचारतं की तुम्ही केलेली माहिती बरोबर आहे का. आणि ओके वर क्लिक केलं की अशा पद्धतीची विंडो दिसते. तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी दिसतो, तुमचं नाव दिसतं, आणि याच्यामध्ये स्लॉटचं टायमिंग, डेट आणि ऍड्रेस. आता ज्या विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरलाय त्याचं आपण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहिल्यानगर हे पकडलेलं आहे, MIDC अहिल्यानगर. तर अशा पद्धतीनं तुमचा जो काही ऍड्रेस असेल, जे कुठलं कॉलेज तुम्ही मिळाल ते तुम्हाला सिलेक्ट झालेलं दिसेल. हे झालं फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी मध्ये तुम्हाला कळतं की कुठल्या सेंटरमध्ये तुमचं असाइन झालंय, तिकडे जायची गरज नसते, सगळं काही ऑनलाईन पद्धतीनं होतं. आता ह्याच्या पुढचा आहे आपलं टाईप ऑफ कॅन्डिडेचर. तर सगळ्यात पहिला लक्षात घ्या, जर तुमचं 10वी आणि 12वी किंवा डिप्लोमा हे महाराष्ट्रातून झालं असेल तर तुम्ही टाईप ए आहात. त्याच्यासाठी तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला असला पाहिजे, म्हणजे तुम्ही झाला टाईप ए. मेजॉरिटी स्टुडंट टाईप ए आहेत. पण समजा काही केसमध्ये जन्म महाराष्ट्रातला नसेल, पण तुमचं डोमेसाईल आईचं किंवा वडिलांचं महाराष्ट्रातलं असेल तर टाईप बी मध्ये तुम्ही जाऊ शकता. असे वेगळे वेगळे टाईप आहेत. तुम्हाला जी केस ऍप्लिकेबल आहे ती तुम्ही निवडायची आहे आणि सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं आहे. तर आपण सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करू. पुढे जाऊ. आता महाराष्ट्र टाईप ए साठी तुम्हाला डॉक्युमेंट निवडायचं आहे पुरावा म्हणून. तर पहिला आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग, तिन्ही पैकी एक. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे 10वीचा, 12वीचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे. मग तुमची होम युनिव्हर्सिटी इथं डिफाईन होते. ओके. होम युनिव्हर्सिटी आता ह्या विद्यार्थ्याची आली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, ही त्याची होम युनिव्हर्सिटी आली. पुढच्या स्लाइडवर जर तुम्ही गेला तर रिझर्वेशनचे डिटेल आहेत. मग इथं तुमचं कॅटेगरी निवडायचे, म्हणजे ओपन आहे का ओबीसी आहे ते निवडायचं आहे. कास्ट लिहायचे, सब कास्ट असेल तर लिहायचे, आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं स्टेटस लिहायचं आहे. आता हे सगळ्यात खूप महत्वाचं,
तीन स्टेटस असतात. पहिलं स्टेटस नॉट अप्लाइड, म्हणजे अजून नॉन क्रिमिलियर साठी अर्ज केला नाही. नंबर 2 अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, म्हणजे मी अप्लाय केलंय पण अजून माझ्या हातात आलेलं नाही. आणि तिसरं रिसिव्ड, म्हणजे माझ्या हातात आलेलं आहे. अशापैकी जे कुठलं तुमचं असेल स्टेटस ते निवडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशन्स आहेत. तुम्ही फिजिकली डिसेबल आहात का, येस ऑर नो. पेरेंट डिफेन्स एम्प्लॉई म्हणजे पर्सनल आहेत का. अॅन्युअल फॅमिली इन्कम इथं येणार आहे, तुम्ही जो सुरुवातीला लिहिलाय तो. त्याच्यानंतर ट्युशन फी वेवर स्कीम बद्दल येस किंवा नो लिहायचं आहे. विद्यार्थी अनाथ असेल तर येस किंवा नो लिहायचं आहे. तुम्ही मायनॉरिटी ज्यांना पाहिजे त्यांनी येस और नो लिहायचं आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे बरेच विद्यार्थ्यांना मायनॉरिटी आणि ईडब्ल्यूएस अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घ्यायचा असतो. तर त्यांनी काळजीपूर्वक हा स्लॉट निवडायचा आहे, कारण तुम्हाला एका वेळी एकाचाच फायदा मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते सिलेक्शन करायचं आहे. याच्यानंतर पुढे जाऊ आपण तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल्स बद्दल. हे काम सोपं आहे. तुम्हाला 10वीचं बोर्ड निवडायचं आहे, जसं की तुमचं स्टेट बोर्ड आहे का, सीबीएसई आहे का, आयसीएसई आहे का, आणि कुठलं आहे. त्याच्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग, सीट नंबर, सब्जेक्ट्स, त्याचे मार्क्स टाईप करायचे. आता मार्क टाईप करताना एक चूक होते ती सांगतो. मॅथमॅटिक्सचे मार्क, मार्क्स ऑप्टेन आणि मार्क्स आउट ऑफ. आउट ऑफ मध्ये सगळ्या ठिकाणी 100 येणार आहे आणि जेवढे मार्क मिळाले ते मार्क्स ऑप्टेंड येणार आहेत. ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन शेवटच्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं. आणि सगळ्यात शेवटी एसएससी ऍग्रिगेट आहे. इथं मुलं चूक करतात. ऍग्रिगेट म्हणजे काय, तुमच्या मार्कशीटवरच्या सगळ्या मार्कांची बेरीज इथं लिहिणं अपेक्षित आहे. मुलं काय करतात, फक्त स्क्रीनवर जे विचारलंय मॅथ सायन्स या दोनचीच बेरीज करतात, तर तसं नाहीये. ऍग्रिगेटचा अर्थ सगळ्या विषयांच्या मार्कांची बेरीज, आणि ती तुम्हाला टाईप करायची आहे. याच्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन कुठली, 12वी का डिप्लोमा का डिवोक, डिप्लोमा इन वोकेशनल, या तिन्हीपैकी एक चालू शकतं. तर तुमच्या मॅक्सिमम मुलांच्या केसमध्ये एचएससी आहे, तर त्याला क्लिक करा. मग सिमिलरली जशी 10वीची प्रोसिजर केली सेम तशी 12वीची प्रोसिजर करायची. आता ह्याच्यामध्ये गंमत आहे, तुम्ही पहिल्यांदा बोर्ड निवडाल, लोकेशन निवडाल, इयर निवडाल, सीट नंबर टाईप करायचंय, मार्कशीटचे नाव, आपलं स्टेटस, पास झालंय का, फेल झालाय का, कंपार्टमेंट आहे, असेही बरेच विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर सब्जेक्ट, मार्क्स, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला टाईप करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेगळे वेगळे डिटेल्स इयरचे, आणि गेट दी डिटेल्स, हा प्रत्येकाचा स्क्रीनशॉट बघा. हा पहिल्यांदा 2026चा इयर निवडला. त्याच्यानंतर सगळे त्याचे मार्क्स टाकले, ऑटोमॅटिक ते मार्क आले. मार्क टाकल्या टाकल्या आपल्याला पुढं सेव्ह आणि प्रोसीडला जायचंय. मग आपण सेव्ह आणि प्रोसीडला गेलो की पुढच्या पेजवर अशा पद्धतीची माहिती येते की तुम्ही जेईला अपियर झाला आहात का, म्हणजे तुम्ही जेई दिली का. तर आपल्या सगळ्या कार्यक्रमात आम्ही सांगत असतो की 15% जागा ऑल इंडिया लेवलवर राखीव आहेत. तुमचा जेई मेनचा स्कोर किती असू दे, सगळ्यांनी याला येस म्हणणं गरजेचं आहे. आणि इथं जर तुम्ही येस म्हणला तर इथं अडचण येते. डिजी लॉकर मध्ये तुमचा जेईचा स्कोर फेच केलेला असला पाहिजे, तो उपस्थित असणं गरजेचं आहे. ओके, मग आपण आता सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करू, पुढे जाऊ. गेट जेई स्कोर फ्रॉम डिजी लॉकर, ते रेड कलर मध्ये लिहिलंय, त्याला क्लिक करायचंय. मग ह्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला लॉग इन, ओटीपी, कन्सेंट आणि कम्प्लिशन हे सगळ्या व्हेरिफिकेशन प्रोसेस करायचे. मग स्टार्ट व्हेरिफिकेशनला क्लिक करायचं. मग तुम्हाला साइन इन करायचंय, आधार नंबर टाकायचाय, नेक्स्ट म्हणायचंय, ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे, परत सबमिटला क्लिक करायचंय. परत तुम्हाला सिक्युरिटी पिन जो आहे डिजी लॉकरचा तो टाईप करायचा आहे, त्याला डन करायचंय.
आणि तिथं तुम्हाला दिसतील की तुमचे कुठले कुठले डॉक्युमेंट इथं आहेत. आता इथं इश्यूड डॉक्युमेंट्स बघा, 3 आहेत त्या विद्यार्थ्याचे. अपार आयडी आहे, आधार कार्ड आहे, क्लास 12 मार्कशीट आहे. बरोबर. असे तुम्ही जे जे सिलेक्ट कराल ते तुम्हाला अ, याच्यामध्ये डिजी लॉकरमध्ये दिसणार आहेत. इथं जेई मेनचा स्कोर कार्ड तुम्हाला अपलोड करावा लागेल थ्रू सिलेक्शन ऑफ एनटीए. हे कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी आपण क्वेश्चन आन्सर मध्ये पुन्हा एकदा डिस्कशन करूया. तुम्हाला त्याच्याही टेक्निक मी सांगतो. अशा नंतर डिजी लॉकर तुमची रिक्वेस्ट प्रोसेस करेल आणि तुमचे मार्क्स इथं डिस्प्ले होतील. मग तुमचा ऍप्लिकेशन नंबर ते बाकी सगळं सगळ्या गोष्टी इमिजिएटली याच्यामध्ये डिस्प्ले होणार आहे. याच्यानंतर शेवटी सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं. आफ्टर क्लिकिंग ऑन सेव्ह अँड प्रोसीड यू विल प्रॉम्प्ट टू अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. आता इथं सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे. आपल्याला आपला रिसेंट फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत फोटोग्राफचे आणि सिग्नेचरचे ते लक्ष देऊन बघा. तुम्हाला फोटोग्राफ जो आहे तो 100 केबीच्या आतला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. अशा पद्धतीने तो सेव्ह करून घ्या आणि ब्राउज ऑप्शन निवडून फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. जसं आपण ईमेल अटॅच करतो तशा पद्धतीने फोटो अपलोड करायचा आहे. ती सोपी प्रोसेस आहे. आपले विद्यार्थी पटकन ते करू शकतात. मग इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड होईल. आपण फोटो आणि सिग्नेचर आता हाईड केलेली आहे. अशा पद्धतीनं अपलोड झालं की सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं आहे. पुढे जाऊ आपण. आता इथे आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची यादी. या विद्यार्थ्याचे 10 डॉक्युमेंट्स आपल्याला फिल करायचे आहेत आणि ते जे सगळे 10च्या 10 डॉक्युमेंट 1 बाय 1 आपण अपलोड करणार आहोत. आता प्रत्येक विद्यार्थ्याची कॅटेगरीनुसार हे बदलत असतं. कोणाचे 5च डॉक्युमेंट असतात, कोणाचे 10 असतात, कोणाचे 3च असतात. तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार ही डॉक्युमेंटची संख्या चेंज होत असते. मग इथं अपलोड करायचंय. उजव्या बाजूला बघा सगळ्यांनी अपलोड आणि अॅरो दाखवलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी अपलोडला क्लिक करायचंय आणि ती फाईल तिच्या ठिकाणी अपलोड करायची आहे. ज्यावेळी आपण सगळे फाईल अपलोड करतो त्यावेळी अशा पद्धतीने विंडो दिसते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीडला आपण क्लिक करतो. याच्यानंतर महत्वाचा टप्पा आहे फीज पेमेंटचा. आता ऍप्लिकेशन फी तुमची ऑलरेडी गव्हर्नमेंटनं घेतलेली आहे. 1,000 घेतलेली आहे रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना आणि 1,300 घेतलेली आहे ओपन कॅटेगरीला. सीईटीच्या ऍप्लिकेशनच्या फी मध्ये ऑलरेडी याची फी घेतल्यामुळं इथं तुम्हाला आत्ता फी भरायची गरज नाही. पण जर तुम्ही सीईटीचा अर्जच भरला नसेल, फक्त जेई दिली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना इथं मात्र ऍप्लिकेशन फी ही भरावी लागणार आहे. तर इथं क्लिक करायचंय सेव्ह आणि प्रोसीडला आणि तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मची प्रोसिजर संपणार आहे. तर अशा पद्धतीनं ऍडमिशन सजेशनच्या मार्फत आपण तुम्हाला एक डेमो दाखवलेला आहे की या वर्षी 2026 मध्ये कशा पद्धतीनं ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल आणि बिनचूकपणे कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. मी आशा करतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेसचा फॉर्म भरावा. त्याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्हाला असाइन केलेल्या काउन्सिलरशी तुम्ही संपर्क साधावा किंवा आमच्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, वेबसाईट आहे, ईमेल आय डी आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर सगळ्यांना मी येणाऱ्या ऍडमिशन सीझनसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.